सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये 21व्या फेरीच्या अखेर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना 22,000 मताचं लीड मिळतंय। सातत्यानं अगदी या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासून सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत आणि त्यांनी ही आघाडी कायम राखली आहे। शहाजी बापू आणि दीपक आबा या दोन्ही मातब्बर नेते मंडळींना, जुन्या नेत्यांना या सांगोला विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का त्या ठिकाणी जनतेनं दिलाय। 22,000चं लीड बाबासाहेब देशमुखांच्या जवळ आहे। पाठीमागच्या वेळा हे सांगोल्याची निवडणूक अत्यंत चुरशीची होती। अनेक देशमुखांचा अवघ्या 700 मतांनी पराभव झाला होता आणि या यंदाच्या निवडणुकीला शेवटच्या टप्प्यामध्ये आबासाहेबांचा विचार म्हणून बाबासाहेब देशमुख आणि अनेक देशमुखांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष होताना दिसतोय। अनेक जात समूह असतील, अनेक सर्वसामान्य कुटुंबातली जनता असेल, त्यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभा होती। अनेक पद्धतीची समीकरणं या सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या पोटामध्ये आहे, त्याचं विश्लेषण आपण पुढे करणार आहोत। परंतु तुर्तास तरी या 21व्या फेरीमध्ये तब्बल 22,000चं लीड हे बाबासाहेब देशमुखांनी इथं घेतल्यामुळे शहाजी बापू आणि दीपक आबांना आता ही निवडणूक जिंकणं शक्य नाहीये। दोघांच्या मतविभागणीचा परफेक्ट फायदा बाबासाहेब देशमुखांना झालाय।